नमस्कार. आज आहे गौरी पूजन. तर काल जसं का मी तुम्हाला दाखवलेलं की गौरी आवाहन झालेलं आहे, तर आज आहे गौरी पूजन आणि यासाठी सगळे आज जमलेले आहेत. सगळे नटले. होणार आहे ते आहे पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवू शकता. सज मागे जा ना. आउटफिट ऑफ द डे काय झालं का तुमचं? माझं झालं की आता मला बघा करताना काय तू सांग ह्याच्यामध्ये काय काय आहे? तुझा ओसा आहे ना, ह्याच्यामध्ये सांग काय काय ठेवलंय. ह्याच्यामध्ये हे आहे गोड पोळी आहे, कसली आहे ती? कसली बनवतात? काकडीची पोळी आहे. आणि हा विडा आहे आणि ही 5 फळं आहेत. आणि बेल आहे 5 फळं आहेत. आणि आता हे मला ना माहिती कसलं पान आहे. विड्याचं पान आहे. हे विड्याचं नाही आहे, हे वेगळं पान आहे. मामी हे कोणतं पान? का करतात ग? ओसा का करतात? ओसा का करतात? काय माहिती. का करतात ओसा? ओसा का करतात? लग्नाच्या आधी का करतात पण? काय करतात रिझन ते आता आजीला विचारायला. फक्त करतात, त्यांना माहिती नाही काय करतात. ती आले तिला विचारू शकतात इकडे अजून एक का करतात. ओसा का करतात? हा इधर बर्थडे गर्ल बता सकती है. बर्थडे गर्लचा ओसा बघा. वाव मस्त सजवलाय ना. ओसा का करतात? ओसा का करतात? म्हणजे भाई फक्त करायचं म्हणून करायचं काय? तुला माहितीये का? दे ना तुझे पैसे, दे पैसे, दे ना तुझे, दे ना. थँक्स. किती पैसे जमा केलेत बघा काल. ओसा आई गेले असते. आई नारळ नाही ठेवत. हा आहे ना माझा. चारी बाजूला फिरवतात काय? ओके. थँक्स. आयुष्य वाढेल माझं. बघा बो वगैरे. मागे हो, मागे हो थोडी. साडी बघा कशी घातली. गोल फिरून दाखव. गोल फिरून दाखव. क्या यार तुम्ही. हे बघा ह्यांचे सुंदर यांचे फोटोशूट चालू आहेत. हाय बोला फोटोग्राफर. आज नैवेद्यामध्ये मुगाची भाजी, पापड, पोह्याचा पापड आहे, तांदळाचा पापड आहे आणि उडदाचा पापड आहे. सोबत वरण भात, इकडे अळूवडी, बटाट्याची भाजी, बटाट्याची भाजी, काकडीची गोड पोळी, इकडे पण सेम नैवेद्य देवांना. आज गौरीपूजन चालू आहे बाहेर आणि मी जेवून घेतलं आहे. माझा उपवास वगैरे काही नाही, माझं पूजन पण नाही. तर बाकीच्या सगळ्यांची तुम्हाला तयारी मी मग अशी दाखवली. तर ते लोक आता जेवायला बसले, उपवास सोडतात. दाखवते. ओळख करून मला काय काय जेवायला. स्टार्ट चालू आहे. बटाट्याची भाजी, भात, भजी, बऱ्याच प्रकारच्या भाज्या आहेत आमच्याकडे. बटाट्याची आहे, मिरचीची आहे, तिकडे कांद्याची आहे. भाज्या जवळजवळ 3-4 प्रकारच्या भाज्या आहेत आमच्याकडे. जेवण उपवास सोडताय तर किती खाणार आहेत आता? 2 टाइम बघितलं, उपवास नाही बोलतात. वाडा लवकर लवकर. हे सगळे जेवायला बसले. असं काही किती छान दिसतात. गौरी नंबर 2. 1 2. सांग गौरी का असतात? सगळ्यांना मी विचारलं मग मला कोणी सांगितलं नाही. गौरी व्यवस्था तर गौरी हे सवाशिणीचा एक रूप आहे आणि धनधान्य, सुख समृद्धी
घरामध्ये येण्यासाठी, शांतता राखण्यासाठी, कुटुंबाची एकता राखण्यासाठी आपण गौरी पूजन वर्षानुवर्ष वडिलोपार्जित आपण करत आलेलो आहोत. आणि याच्या पुढेही आपण सुख, समाधान, शांती, मुलांची भरभराट, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येण्यासाठी आपण हे असंच वडिलोपार्जित आलेली परंपरा आहे ती आपण राखत राहतो, जोपासतोय. हेच इकडे ओसा चालू आहे. इकडे दिवे ठेवले, ते गौरींसाठी ठेवतातच आणि जेव्हा विसर्जन होतं ना तेव्हा ते खातात. आमच्या गट्टूने बनवलेला गणपती पिंपळाच्या पानाचा. का लपवत आहे? तोंड लपवण्यासाठी कामा नाही करायची ना मग. कसे चांगले नटून नटून आलेत. हा मम्मी तर बघा. हाय जेवायला. बायकांची मजा दाखवतो. फोटोशूट चालू आहे यांचा. पायऱ्यांवर बसून जिन्यावर बसून बघा तेच करतोय. भरपूर झाले. काय म्हणतात तुला यावरती? नाही व्हिडिओ आजचा प्रसाद. एवढं आजचा प्रसाद बस देते. चलो थँक्स. कसं आहे? कसं आहे? थँक्यू तर बोल. धन्यवाद. आजचा प्रसाद खेळ. याला काय बोलतात ग? हे जे आहे हा काय माहिती काय शंकरपाळ्या आणि स्वीट आहे काहीतरी पौष्टिक स्वीट. थांब बाजूने बुंदी. व्हेरी नाईस. तुझी शोभा यांनी वाढवली. तुझं नाव सांग. कधीपासून तू वाजवतोय? झाले. त्याने खूप छान वाजवले. म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा एक पॉझिटिव्हनेस, वाजवत आहे कोण म्हणून आज आणि समजलं की कोणतरी वेगळं वाजवत आहे. ना एक एनर्जी आलेली आज आरती बोलताना. रोज एवढी नसते, आज एक्स्ट्रीम लेव्हल होती, त्याच्यामुळे चांगलं वाटलं. आणि लगेच समजलं पण की कोणतरी वेगळं वाजवतो. तर तो हा होता कलाकार. काय बोल तू आमच्या ब्लॉगमध्ये. उद्यापासून रोज येणार आहे आमच्याकडे वाजवायला. कितवीला आहे तू? नववीला आहे. नववीला आहे. हा एवढी सपोर्ट का नववीला आहे. चांगलं चांगलं आहे. काल सरकार आमच्याकडे एक नवीन प्रसाद आलाय जो की मानसीने दिलाय. तर थँक्यू मानसी. टेस्ट करून सांगतो. मस्त आहे. तुला कसं वाटला? वरती स्ट्रॉबेरीची लेअर आहे आणि खाली काजू. काजू मीडियम साईजमध्ये कापून लावले. हे बघा दिसत असेल. झूम नाही होतं त्याला. छान आहे. थँक्यू सो मच. मस्त आहे. सगळ्यांना खूप आवडलं. आता तुम्ही बघत असाल खूप वेळानंतर ब्लॉग चालू करते. काय काय संपला हा. आज खूप वेळाने ब्लॉग चालू केलाय. आणि तुम्ही इकडे सगळे आज नाश्ता करतात. आज नाश्ता सांगितलाय. नाश्त्यामध्ये काय आहे? इकडे बघा वडापाव. खाल्लं का तू? कसा होता? असं वाटत चिकन मसाला लागलेला मस्त वाटत. मस्त. इकडे ऑनेस्ट रिव्ह्यू इकडून येईल. एक नंबर होता वडापाव. एक नंबर वड्याची कंबर. एक नंबर. सेट केला वाटतं डान्स. इकडे पत्ते खेळतात आणि या दोघे
हे दोघं खूप चिडतायत खेळताना. आम्ही 2-2 रुपयावर खेळतोय. चालताना 2 रुपये टाकताय, 2 रुपयेच घेतात. चिडके. इकडे पण एक पार्टी बसली. इकडे चिडून चाललंय सगळं. गेम जोरात चालू आहे. गेम दोघं पण ऐकत नाहीत. इकडे कॅप्चर होत आहे. काय नसतो राणी आली का? बघू भैया डावला पण मागे सोडलं. पैसे दे. गावातल्या पैसे घेता घेता इथले हात भरायला आलाय. पैसे हातात आले पाहिजे. स्मूथली घेतलं. देखडे चल. डाव सुरू झालाय. म्हणून तू 1 रुपया का घेतला आणि परत टाकलं? कारण की माझी लागी होती आधी. माझ्यावर लक्ष ठेवा. तो हे का मला तो लागले पैसे पूर्ण रे. तू बघ आली आली जानुडी आली. मी पॅक येते. इथं पण डाऊन होते ना, जानुडी काढली. कुठंच नाही डाव येते. मी चालली घरी. काय रे तू आता आलाय? मी तर बस कम बॅक. चिल्लर आणलेत का? गेलेलास का स्टेशनवर? काय डाव लागतो? काय डाव आहे? नाही मी सेम आहे. पैसे विषय नाही घरी. अरे तुझ्या पैसे घेतले पण त्याने. ठेव. नाही दे. हमला अचानक. अरे काय संबंध आहे घेतले? अरे पैसेच पाहिजे. जोरात जागरण चालू आहे. इकडे काका आणि गुंडा खेळतात. इकडे आमची पत्त्यांची जुगलबंदी चालू आहे. झोपायला जायचं ना मग. हा ब्लॉग आपण इथे सेंड करू. कसं एंड करशील? बाय करा रे. तुमच्या घरी